नमस्कार व्यास, श्री स्वामी समर्थ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे सत्यनारायण कथा का करावी आणि सत्यनारायण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय त्याचे फळ मिळते हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत या व्हिडिओचा लाभ घ्यायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. असं म्हणतात की सत्यनारायण कथा केल्याने हजारो यज्ञ केल्याचे फळ हे मिळत असते आणि कुठल्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण बघतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण कथा ही केली जाते. जसं की नवीन लग्न झाल्यानंतरही आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण कथा ही करत असतो, कारण की त्या नवीन दाम्पत्याला त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि संतान प्राप्तीसाठी ही सत्यनारायण कथा केली जाते. तर आपल्यासोबत आहे आज न्यूली मॅरिड म्हणजे नुकतंच नवीन लग्न झालेलं जोडपं आणि आज आहे त्यांचा सत्यनारायण. तर जरा भेट करूया त्या जोडप्यासोबत. श्री स्वामी समर्थ. तर आपल्यासोबत आज आहेत माझे दादा आणि वहिनी ज्यांचं की नुकतंच लग्न झालं आहे. सत्यनारायण कथा करणं हे खूप शुभ मानलं जातं. जसं की मी बोलले की नवीन दाम्पत्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि संतती प्राप्तीसाठी आपण सत्यनारायण कथा ही करत असतो. तर सत्यनारायण कथा करण्यामागील कथा आपण शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया. सत्यनारायण का करावा. नारद मुनींना एक वेळेस भ्रमण करत असताना पृथ्वी लोकामध्ये आले, तर त्यांनी बघितलं की पृथ्वी तलामध्ये मानव हा खूप दुःखी आहे, खूप व्यातना सहन करीत आहे आणि दरिद्र्याने पिडला आहे. तेव्हा जनकल्याणासाठी किंवा जगदुद्धारासाठी श्री नारद मुनी हे खूप दुःखी झाले आणि भगवान श्रीहरीकडे गेले. वैकुंठामध्ये गेले असता भगवान नारद मुनींना भगवान श्रीहरी चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेले, एका हातामध्ये शंख गदा चक्र असे सुंदर स्वरूप, गळ्यामध्ये वनमाळा श्रीहरी दिसले आणि तेव्हा त्यांनी भगवान श्रीहरीला विनंती केली की मृत्यूलोकामध्ये प्रभू खूप दुःख आहे, मानव हा खूप दुःखाने ग्रसित आहे, तर त्याच्या या दुःखातून निवारण करण्यासाठी मला एखादा सोपा उपाय सांगा. तेव्हा भगवान श्रीहरी म्हटले की वेदशास्त्रांमध्ये सांगितल्याच्याही व्यतिरिक्त होम यज्ञ या विधी याच्याही व्यतिरिक्त एक सोपा असा पर्याय आहे ज्यातून मानव कमी श्रम आणि जास्त फळ मिळवू शकतो आणि त्याच्या दुःखातून तो मुक्तही होऊ शकतो. तेव्हा भगवान विष्णूंनी भगवान नारद मुनींना सांगितलं की सत्यनारायण कथा जो कोणी व्यक्ती करेल त्याला हजारो यज्ञ केल्याचे फळ हे मिळत असते. तर सत्यनारायण विधी हा केवळ संतती प्राप्तीसाठी नव्हे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी, दुःख दरिद्रता पीडा यातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, तसेच आपल्या व्यापार व्यवसायामध्ये आपल्याला वृद्धिप्राप्तीसाठी ही सत्यनारायण कथा केली जाते. जसे सत्यनारायण कथा श्रवण करत असताना आपण बघतो की 4-5 अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारासाठी सत्यनारायण विधी हा केला जातो. पण आपण बघतो की बहुधा आपण सत्यनारायण विधी आवर्जून हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी आवर्जून करत असतो, कारण की एक विधी आणि हजारो फळ देणारी ही विधी आहे. या विधीनंतर आपण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असताना सत्यनारायण विधी करत असतो. सत्यनारायण विधीनंतर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. तदनंतर आपण जर नवीनच विवाहानंतर आपल्या आयुष्याची सुरुवात करत असेल तर सत्यनारायण विधीने केली तर आपल्याला नक्कीच संतती प्राप्ती ही लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे होत असते. म्हणून आपण सत्यनारायण विधी हा करत असतो. तसे तर सत्यनारायण विधी हा यज्ञयागापेक्षा खूप सोपा आहे. एका चौरंगावरती आपल्याला लाल, पिवळे किंवा पांढरे वस्त्र हे आथरायचे आहे. त्यावरती सत्यनारायण भगवानाचा फोटो ठेवायचा आहे. त्याला 4ही बाजूने केळीचे खांब हे आवर्जून लावायचे आहे. त्यासमोर सुंदर सुरेख अशी सुशोभित रांगोळीही काढायची आहे. तदनंतर दिवा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे. कलश स्थापना करायची आहे आणि कुठलंही कार्य म्हटलं तर सुरुवातीला दीपप्रज्वलन हे आपण करत असतो. तदनंतर आपले गणपती बाप्पा आवर्जून आपण नागणीच्या पानावरती स्थापन करत असतो. अशा प्रकारे दरवाजाला आपण आंब्याचं तोरण वगैरे बांधत असतो. म्हणजे जे काय शुभतेचे आणि सकारात्मक एनर्जीचे स्रोत आहे किंवा गोष्टी आहेत त्या सर्व आपण या पूजाविधीमध्ये आवर्जून करत असतो. तदनंतर आपण सत्यनारायण विधी हा पूर्ण करत असतो. तरी कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा आपल्या जीवनातील दुःख दरिद्र दूर करण्यासाठी, घरात सुख समृद्धी आणण्यासाठी, घरात आलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आणि आपल्या घरातील नवविवाहित जोडप्याला त्यांचं आयुष्य सुलभ करून देण्यासाठी ही विधी सर्वांनी आवर्जून करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट्स करून विचारा.
श्री स्वामी समर्थ. आशा करते तुम्हाला सर्वांना ही माहिती नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.